गोड्या पाण्यातील देशातला पहिला जलपर्यटन क्रीडा प्रकल्प आज जावळी तालुक्यातील मुनावळे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। पर्यावरण पूर्व विकास आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळाला पाहिजे, पुणे मुंबईला गेलेली युवक तरुण पुन्हा आपल्या गावाकडे आले पाहिजेत, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून या देशातील पहिला गोड्या पाण्यातील जलपर्यटन क्रीडा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। पाहुयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले। भूमिपूजन झालं, रेशीम प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, बांबू उत्पादन केंद्राचं भूमिपूजन झालं। या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे। इथला तरुण रोजगारासाठी या भागातून बाहेर जाता कामा नये, जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे। अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी आपण पर्यावरणपूरक या ठिकाणी प्रकल्प करतोय। आज त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि यामध्ये स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल। हजारो लाखो पर्यटक इथे येतील आणि स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांना या निसर्ग सौंदर्य जे लाभलेलं आहे त्याचा आनंद घेता येईल। त्यामुळे ह्या प्रकल्पांना आज सुरुवात झालेली आहे। मी प्रशासनाचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि स्थानिक लोकांना देखील शुभेच्छा देतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।